तो टोल तो हटेगा जरूर, भले किसने कितना भी कोशिश किया कि नहीं होना चाहिए, तो भी प्रताप सर ने करके दिखाएगा, ये जरूर है। सर नाईक साहेब माझे सिनियर आहेत, त्यांना मी हेच विनंती करतो की शेवटी कसं आहे की महायुतीचं सरकार आहे, आमच्या महायुतीच्या सरकारमधले ते मंत्री आहेत, कोणीतरी त्यांचा काहीतरी गैरसमज करून दिला असेल म्हणून ते बोलले असतील, परंतु मला माहिती आहे की सर्वसामान्य मीरा भाईंदर शहरातील जनतेला जर त्रास होतो आणि त्या टोल नाका शिफ्ट केल्यानंतर जर ते फॉरेस्टच्या जागेमध्ये जरी द्यायची जर गरज भासली तर ते निश्चितपणे देतील याची मला खात्री आहे। कि सब नेतागण जो है वो भी इस शहर के लोक प्रतिनिधि है पिछले कई सालों से। जो काम प्रताप सरनाईक ने किया, शायद उनको ऐसा लगा कि प्रताप सरनाईक ने काम किया तो लोगों ने सर पे उठाया, ये बात हकीकत है। जिस दिन ये मीटिंग होगी और मीटिंग के बाद में निर्णय ले लिया एकनाथ शिंदे साहब ने कि टोल नाका आगे हटाना है, उसी दिन के लोगों के कुछ दिमाग में अलग अलग संकल्पनाएं आना चालू हो गया। पहली बात तो ये है, निर्णय तो शासन का हो गया कि टोल नाका हटाना क्या, अभी कहाँ पे हटाने का, कितना किलोमीटर आगे लेके जाना कि उसकी वजह से वापस दहीसर टोल नाके पे जैसे ट्रैफिक जाम होते हैं वैसे आगे नहीं होने चाहिए, ये हकीकत है। तो पहली बात, सम्माननीय हमारे मीरा भाईंदर के नेता आदरणीय मुजफ्फर हुसैन जी पत्रकार परिषद में उन्होंने कहा कि प्रताप सरनाईक मेरे मित्र है तथा उन्होंने जो निर्णय लिया बहुत ही अच्छा है, मैं उनका सम्मान करते हुए आदर पूर्वक उनको धन्यवाद बोलता हूँ। उन्होंने जो बात कही थी कि मुंबई महानगर पालिका का जो पहले वाला ऑक्ट्राइन नाका था उस जगह पे वो शिफ्ट करना चाहिए, तो मैं तुरंत मीरा भाईंदर का एक लोक प्रतिनिधि होने के नाते भूषण गगरानी जो मुंबई महानगर पालिका के कमिश्नर है उनको फ़ोन लगाया, उनको पूछा कि ऐसे ऐसे हो सकता है क्या, तो उन्होंने कहा कि हमने तो ऑलरेडी 1 साल पहले ही निविदा प्रक्रिया कर दी है और मुंबई महानगर पालिका के काम के लिए वो निविदा प्रक्रिया अंतिम होके हम हमारे लिए काम चालू कर रहे हैं, यानी वो जगह मुंबई महापालिका ने खुद के काम के लिए निविदा प्रक्रिया करते हुए उन्होंने काम चालू कर दिया और वो ठेकेदार को भी वर्क ऑर्डर दे रहे, तो वो जगह नहीं मिलेगी। दूसरा, हमने ये भी सोचा कि चलो यहीं पे टोल नाका रखते हुए जरा आगे पीछे अगर करते हैं और टोल की समस्या जटिल जो हो गई है वो पूरी होती है क्या, उसके लिए भी कोशिश की। मैं खुद टोल नाके पे 2 या 3 बार दिया, बहुत सारी कोशिशें की, मगर वो फिर भी ट्रैफिक जाम की समस्या नहीं होगी। तो हमने यही निर्णय लिया कि नहीं, टोल नाका यहाँ से अगर आगे लेके जाएंगे, चाहे वो नर्सरी के पास लेके जाएंगे या ब्रिज के आगे लेके जाएंगे या ब्रिज के आगे और 1 किलोमीटर आके लेके जाएंगे, क्योंकि ये निर्णय हमारा नहीं है। हमने टोल नाका शिफ्ट करने का निर्णय एकनाथ शिंदे साहब जो उस खाते के मंत्री है और इस शहर का लोक प्रतिनिधि होने के नाते और मंत्री होने के नाते हमने निर्णय लिया कि शिफ्ट करने का है। शिफ्ट करने के बाद में ट्रैफिक की समस्या निर्माण नहीं होगी। MSRDC ने जिस ठेकेदार के साथ जो कॉन्ट्रैक्ट किया वो कॉन्ट्रैक्ट भी पूरा होगा, उसका भी काम होगा, लोगों का भी काम होगा, ट्रैफिक की समस्या भी दूर होगी। तो ये निर्णय मीरा भाईंदर, वसई विरार पुलिस कमिश्नर, उपायुक्त ट्रैफिक, MSRDC के लोग, नेशनल हाईवे अथॉरिटी के लोग और बाकी के लोगों का निर्णय है कि टोल नाका निश्चित रूप से कहाँ पे शिफ्ट किया जाए जाके उसकी वजह से वापस ट्रैफिक की समस्या नहीं निर्माण हो। दूसरा, कुछ घोड़बंदर वासीय जो अपने आप को बहुत बड़े नेता समझते हैं, तो उन्होंने भी कुछ विरोध दर्शाया। अभी उनके पेट में क्या दर्द हो रहा है वही मुझे समझता नहीं, उनका दुकान कौन सा बंद हो गया वो भी मुझे समझता नहीं, तो उन्होंने भी कहा कि नहीं आंदोलन करेंगे। उनको इतना तो दिमाग होना चाहिए, अरे हेवी जो व्हीकल है वो गाँव में घुसेंगे तभी ट्रैफिक की जाम की समस्या होगी ना, क्योंकि जिस वक्त हम लोग आगे शिफ्ट करने का निर्णय लिया तो घोड़बंदर गाँव में जाने वाले जो रास्ता है वो रास्ते पे वो हाइट बैरिकेड लगाने वाले हैं ताकि वो हेवी व्हीकल टोल चुकाने के माध्यम से वहाँ पे घुसेंगे नहीं, क्योंकि हर एक हाइट बैरिकेड्स है। मगर ठीक है, किसी नेता ने उनको कहा रहेगा कि आप विरोध करो, और मुझे लगता है कि भारतीय जनता पक्ष के बहुत सारे कार्यकर्ता खुश है टोल नाका शिफ्ट करने से। तो ठीक है, एक दूसरे अगर विरोध करता रहेगा, उनका विरोध किस लिए वही समझता नहीं। गांव में अगर बड़ा हेवी व्हीकल घुसेगा तो ही अलाउड वो ट्रैफिक जाम होगा ना, हेवी व्हीकल घुसने ही नहीं देंगे क्योंकि हाइट बैरिकेड्स लगाएंगे। और दूसरी रही आगे की बात, तो ये निर्णय पूरा का पूरा ये नेशनल हाईवे अथॉरिटी, MSRDC और पुलिस उपायुक्त के माध्यम से होगा। तो टोल तो हटेगा जरूर, भले किसने कितना भी
कोशिश किया कि नहीं होना चाहिए, तो भी प्रताप सर ने करके दिखाया ये जरूर है। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सत्तेमध्ये आहात, लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार तुम्ही हा टोल नाका आम्ही इकडे हलवू तिकडे हलवू असं आजपर्यंत लोकांना आश्वासन देत होतात। मध्यंतरीच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मी आणि आमचे काही आमदार एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो आणि आम्ही सांगितलं की ज्या आमच्या लाईट व्हेकल आहेत, घरगुती गाड्या आहेत, त्या सगळ्या घरगुती गाड्यांना तुम्ही टोल माफी द्या, कारण लोकांची तशी मागणी होती। आणि त्या माध्यमातून शिंदे साहेबांनी ऐकलं आणि त्यांच्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी ताबडतोब सर्वसामान्य लोकांना सोयीचं होईल अशा प्रकारे तो जो टोल होता तो टोल त्यांनी रद्द केला। आम्हाला असं वाटलं होतं की दहिसर टोल नाका असू द्या, मुलुंड टोल नाका असू द्या किंवा इतर कुठलेही टोल नाके असू द्या, जर ह्या लाईट व्हेकलला तुम्ही टोलमधून सवलत दिली तर कुठल्याही प्रकारे वाहतूक कोंडी होणार नाही। परंतु मुलुंड टोल नाक्यावरचा आनंदनगरचा जो आहे त्याचा काही प्रॉब्लेम झाला नाही, कारण हेवी व्हेकलला तिकडे टोल आहे आणि लाईट व्हेकलला टोलमधून सूट आहे। परंतु दहिसर टोल नाक्यावर मात्र टोलमधून लाईट व्हेकलला सूट दिल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी व्हायला लागली आणि किंबहुना काही पत्रकारांचे मी लाईव्ह सुद्धा कार्य हे बघितलेत, व्हिडिओ बघितलेत की एक तास काही हॉस्पिटलला जाण्यासाठी किंवा काही शाळेमध्ये जाण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी एक तास लागतो त्यांना। त्यामुळे साहजिकच लोकांनी मला फक्त आमदार नाही तर मंत्री म्हणून केलं, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्यात की बाबा आता जर लाईट व्हेकलना टोलमधून सूट दिल्यानंतर सुद्धा ट्रॅफिक जाम होत असेल तर हा टोल नाका पुढे शिफ्ट करायला हवा। आणि त्या माध्यमातून मी प्रयत्न केले। एकनाथ शिंदे साहेबांनी त्या संदर्भात सगळे संबंधित अधिकारी आहेत त्यांना घेऊन बैठक घेतली, मध्ये त्यामध्ये मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त होते, MSRDCचे सगळे प्रमुख अधिकारी होते, नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी होते, सगळ्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली आणि बैठकीमध्ये टोल नाका पुढे शिफ्ट करायचा, म्हणजे ह्या दहिसर टोल नाक्यापासून पुढे। आता मी पर्याय 2-3 दिलेले आहेत। पर्याय पहिला एक की जी नर्सरी आहे त्या नर्सरीच्या परिसरामध्ये होतो का, नंतर ब्रिज ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी होतो का, असे 3 पर्याय दिले, म्हणजे वर्सोवा ब्रिजच्या अलीकडे पण आणि वर्सोवा ब्रिजच्या पलीकडे पण, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला, कारण शेवटी कसं आहे की आम्ही सुचवणं म्हणजे आमचं कर्तव्य आहे, परंतु जागेवर परत दहिसर टोल नाक्यासारखी वाहतूक कोंडी होणार नाही आणि त्या माध्यमातून आता एक इकडनं टोल नाका पुढे शिफ्ट केला की तिकडे वाहतूक कोंडी होईल, ह्या म्हणून ज्या ठिकाणी योग्य आहे तसं सर्वेचं MSRDCच्या लोकांचा सर्वे चालू आहे आणि सर्वे केल्यानंतर ते नॅशनल हायवे ऑथॉरिटीला पत्र देतील, म्हणजे ह्याच ठिकाणी जे ज्या ठिकाणी नर्सरी आहे त्याच ठिकाणी करायला पाहिजे असं नाही। ब्रिज क्रॉस करून पुढेही ते करू शकतात किंवा ठाण्याच्या एंट्री पॉईंटला ब्रिजच्या ज्या पुढे 2 किलोमीटर अंतरावर आहे तिकडेही ते करू शकतात। त्यामुळे पर्याय उपलब्ध आहेत। त्यामुळे आधी सर्वेक्षण ते पोलिसांच्या माध्यमातून, पोलीस आयुक्तांना पण बैठक घेतली होती, पोलीस आयुक्त, ट्रॅफिकचे पोलीस उपायुक्त, MSRDCचे अधिकारी या सर्वांची एक बैठक होईल। त्या बैठकीमध्ये जागा निश्चित होईल आणि त्यानंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटीला ते पत्र पाठवतील। नाही, नाईक साहेब माझे सिनियर आहेत, त्यांना मी हेच विनंती करतो की शेवटी कसं आहे की महायुतीचं सरकार आहे, आमच्या महायुतीच्या सरकारमधले ते मंत्री आहेत, कोणीतरी त्यांचा काहीतरी गैरसमज करून दिला असेल म्हणून ते बोलले असतील, परंतु मला माहिती आहे की सर्वसामान्य मीरा भाईंदर शहरातील जनतेला जर त्रास होतो आणि त्या टोल नाका शिफ्ट केल्यानंतर जर ते फॉरेस्टच्या जागेमध्ये जरी द्यायची जर गरज असली तर ते निश्चितपणे देतील याची मला खात्री आहे।